नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. कर्नाटकमध्ये काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काल रस्त्यावर उतरले आणि केंद्र सरकारच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. मुद्दा होता एलपीजीच्या वाढलेल्या किमती, मुद्दा होता एलपीजीचा पुरवठा. कॉम्प्रोमाइज पीएम असा नरेंद्र मोदी यांचा त्यांनी उल्लेख केला. नरेंद्र मोदी, सरेंडर मोदी, बीजेपी हाय हाय अशा प्रकारची घोषणाबाजी केली. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर 65 रुपयाने वाढवण्यात आलेले आहेत. जगातल्या अनेक देशांमध्ये हे चित्र दिसतंय. इराण युद्धामुळे हे घडतंय हे जगातल्या सगळ्या लोकांना ठाऊक आहे. जगातल्या एकही देशामध्ये विरोधी पक्षाचा नेता या मुद्द्यावर सरकारला घेरताना दिसत नाहीये. परंतु आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे जे विरोधी पक्ष नेते आहेत ते आयक्यूच्या बाबतीत जगातलं 8वं आश्चर्य आहे. राहुल गांधी ते या मुद्द्यावर सरकारला घेरताना दिसत आहेत, सरकारवर टीका करताना दिसत आहेत. देशावर एखाद्या संकटाचं सावट येत आहे असं जेव्हा राहुल गांधी यांना दिसतं तेव्हा ते मनातल्या मनात एखाद्या मोरासारखे थुई थुई नाचायला लागतात. आता इराणचं युद्ध सुरू आहे त्यामुळे देशामध्ये तेलाचे भाव कडाडतील असा होरा त्यांनी बांधला होता, परंतु प्रत्यक्षात तसं काही होताना दिसत नाहीये. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये इराणच्या युद्धाचा आणि तेलाचा जो मुद्दा आहे त्याची चर्चा न होण्याची शक्यताच नव्हती. या मुद्द्याबद्दल संसदेमध्ये चर्चा झाली. संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला की इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर या देशामध्ये तेलाचा किती साठा उपलब्ध आहे. त्याच्यावर केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी उत्तर दिलं आणि जे उत्तर दिलं ते देशवासियांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. सुरेश गोपी असं म्हणाले की देशामध्ये 74 दिवस पुरेल एवढा तेलाचा साठा आहे. याचा अर्थ 2.5 महिने तरी आपल्या डोक्याला काही ताप नाहीये. सुरेश गोपी यांच्या उत्तरातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. इराणचं युद्ध येतंय हे सगळ्या जगाला दिसत होतं. केंद्र सरकार सुद्धा सतर्क होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सजग होते. जर युद्ध पेटलंच तर देशाच्या अर्थकारणाला त्याच्या झळा बसू नयेत म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशामध्ये जे तेलाचे साठे आहेत ते तुडुंब भरून ठेवले. अशा प्रकारची व्यवस्था केली की तेलाचे दर वाढणार नाहीत. आणि राहुल गांधी यांची इथेच निराशा झालेली आहे. त्यांना असं वाटलं की तेलाच्या किमती जर कडाडल्या तर महागाई आपोआप वाढेल आणि त्याच्यामुळे देशाच्या जनतेला चिथावणी देणं शक्य होईल, त्यांना रस्त्यावर उतरवणं शक्य होईल. आता हे शक्य होताना दिसत नाहीये, कारण जवळजवळ 2.5 महिन्यांचा तेल साठा या देशामध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या हातून एक हुकमी मुद्दा निसटून गेला. त्यामुळे राहुल गांधींनी काय केलं, पुन्हा एकदा खोट्याच्या अस्त्राचा प्रभावीपणे वापर करायला सुरुवात केली. या देशामध्ये अपप्रचाराची राळ उडून द्यायला सुरुवात केली. नैराश्याचे एकापाठून एक झटके राहुल गांधी आणि गांधी वाड्रा परिवाराला बसतायत. देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेस पक्ष प्रचंड अस्वस्थ आहे आणि विशेष करून गांधी वाड्रा परिवार. कारण सत्ता गेली त्यामुळे सत्तेचं जे कुरण ज्याच्यामध्ये चरता येत होतं ते कुरण सुद्धा आता उरलेलं नाहीये. आता परिस्थिती अशी आहे की कोणताही विशेष अधिकार गांधी परिवाराच्या हाती उरलेला नाहीये. विदेशातून जेव्हा पाहुणे येतात VIP, ते पूर्वी सोनिया गांधी यांच्या घरी जायचे, सोनिया गांधी यांची गाठभेट घ्यायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे. आता तसं काही चित्र दिसत नाहीये. देशाच्या पंतप्रधानाला घरगड्यासारखं वागवता येत नाही. मंत्र्यांना घरी फायली घेऊन बोलवता येत नाही. अधिकाऱ्यांना फोन करून आदेश देता येत नाही. तर त्याच्यामुळे गांधी वाड्रा परिवाराची जी चरफड आहे ती प्रचंड वाढलेली आहे. अस्वस्थता वाढलेली आहे. सोनिया गांधी यांचा परिवार गेली 12 वर्ष हे दुःख सहन करतोय आणि हे नैराश्य जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्यावर काढण्याचा प्रयत्न करतोय. 2014 मध्ये मोदी सत्तेवर आल्यापासून हे चक्र सुरू झालं. आधी अवॉर्ड वापसी, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन, मध्ये राफेल प्रकरणी केलेले भ्रष्टाचार आणि सध्या कॉम्प्रोमाइज पीएम ही घोषणा देऊन काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांचा पिच्छा पुरवताना दिसत आहेत. मोदी तेरी कब्र खुदेगी ही काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणा नाहीये, हे राहुल गांधी यांचं मिशन आहे आणि हे मिशन ते जोरात राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचं दुर्दैव आहे, या मिशनला अजून तरी यश येताना दिसत नाहीये. भारतामध्ये नेपाळ, बांगलादेश प्रमाणे अराजक निर्माण व्हावं, जनता रस्त्यावर उतरावी, जनतेने तोडफोड करावी, जाळपोळ करावी ही राहुल गांधी यांची इच्छा होती. परंतु जनता काही रस्त्यावर उतरताना दिसत नाहीये. जनतेचं समर्थन नरेंद्र मोदी यांना आहे. मग काय करायचं? मग दुधावरची ताण ताकावर भागवायची. म्हणून राहुल गांधी यांचा पक्ष, राहुल गांधी यांचं जे कुंडाळ आहे त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना आता रस्त्यावर उतरवलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून नरेंद्र मोदी यांना धक्के देण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. गेली 12 वर्ष काँग्रेस पक्ष सत्तेपासून वंचित आहे. या काळामध्ये राहुल गांधी सातत्याने नकारात्मक बोलतायत, देशविरोधी विधानं करतायत. त्यांच्या पक्षामध्ये अनेक बुजुर्ग नेते आहेत, अनेक हुशार नेते आहेत, परंतु सगळे लाळचाटे असल्यामुळे राहुल गांधी यांना समजवण्याच्या भानगडीमध्ये कोण पडत नाहीये. राहुल गांधी यांचे जे सल्लागार आहेत ते सल्लागार कमी आणि चाटुकार जास्त आहेत. म्हणजे राहुल गांधी यांना गोडगोड वाटतील अशा प्रकारचे सल्ले बहुधा ते देत असतात आणि त्याच्यामुळे राहुल गांधी इतके भरकटल्यासारखे झालेले आहेत की त्यांना रोखणारं कोणी नाहीये. अलीकडे नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये AI समिट झाली आणि या समिटमध्ये
जगभरातील प्रतिनिधी सामील झाले होते. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तमाशा केला, अर्धनग्न झाले आणि तिथे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अलीकडेच राहुल गांधी म्हणजे 2 दिवसापूर्वीचं त्यांचं वक्तव्य आहे. त्यांनी या समिटमध्ये जे काही झालं त्याच्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांची तारीफ केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधी यांचा उल्लेख मीर जाफर असा केलेला आहे. आता राहुल गांधी यांना हे जे विशेषण मिळालेलं आहे मीर जाफर, ते सत्य कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी सातत्याने करतायत. सतत देशाच्या विरोधात बोलतायत आणि देशावर एखादं संकट आलं तर ती संधीच आहे अशा प्रकारे राहुल गांधी खुश होत असतात. अटल बिहारी वाजपेयी हे अमोघ वक्ते होते. संसदेमध्ये त्यांची अनेक भाषणं गाजली. एका भाषणाचा विशेष करून उल्लेख करावा लागेल. या भाषणामध्ये वाजपेयी असं म्हणाले होते की सरकारें आएंगी जाएंगी, ये देश रहना चाहिए. ही भाजपची भूमिका सुद्धा आहे. वाजपेयी जे काय म्हणाले ती भूमिका भाजपने आपल्या कृतीतून अनेकदा दाखवून दिलेली आहे. परंतु राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाची भूमिका वेगळी आहे. देश बुडाला तरी चालेल परंतु सरकार आलं पाहिजे, कारण सरकार आल्यावर कुरण हाती येईल आणि त्या कुरणामध्ये चरता येईल. सुदैवाने या देशामध्ये जो गरीब माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, जो गावखेड्यामध्ये राहतो, जो शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतो, तो सुजाण आहे, परिपक्व आहे, आपल्या देशावर प्रेम करणारा आहे, या भूमीला आपली भूमी मानणारा आहे, मातृभूमी मानणारा आहे. आणि त्यामुळे त्या सर्वसामान्य माणसाला ही बाब माहिती आहे की तेलाचे दर भारत सरकारच्या नियंत्रणामध्ये नसतात. तेलाचे दर आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार ठरत असतात, चढत असतात आणि उतरत असतात. जे राहुल गांधींना कळत नाही ते देशाच्या सर्वसामान्य जनतेला कळतं. म्हणून हा देश सुदैवाने स्थिर आहे आणि या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं अराजक नाहीये. आखातामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध झालेले आहेत तेव्हा तेव्हा तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत आणि आखातामध्ये झालेलं हे काही पहिलं युद्ध नाहीये. इराक इराणचं युद्ध झालेलं आहे. इराकने कुवेतवर हल्ला केलेला आहे. इस्रायल आणि मुस्लिम देशांचं युद्ध झालेलं आहे. जेव्हा जेव्हा युद्ध झालं तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती भडकल्या आणि त्याचा फटका भारताला सुद्धा बसलेला आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये भारताने शहाणपणा केला. भारताने रशियाला पटवलं, रशियाकडून स्वस्तात तेल घेतलं. अमेरिकेने अनेकदा दबाव आणला की भारताने रशियाकडून तेल विकत घेऊ नये, परंतु भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी कधी बंद केलेली नाहीये. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर, आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी वेळोवेळी भारताची भूमिका स्पष्ट केलेली आहे की तेल खरेदीचा जो निर्णय आहे तो तेलाची उपलब्धता, देशाची गरज आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या तेलाच्या किमती आहेत त्याच्या आधारावर होत असतो आणि भारत याच निकषावर तेलाची खरेदी करत राहील. मोदी सरकारची नीती बोले तैसा चाले अशा प्रकारची आहे. सरकारने जे वक्तव्य केलं त्यानुसार कृती सुद्धा केली आणि त्याच्यामुळे भारतामध्ये तेलाच्या किमती आजवर स्थिर राहिलेल्या आहेत. इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर जगातल्या अनेक देशांनी आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवलेल्या आहेत. याच्यामध्ये पाकिस्तान आहे, याच्यामध्ये चीन आहे, याच्यामध्ये व्हिएतनाम आहे, ईस्ट तिमोर आहे. जगातल्या अनेक देशांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवलेल्या आहेत. भारताने मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवलेल्या नाही आहेत. फक्त घरगुती वापराचा गॅस 60 रुपयाने वाढवलेला आहे आणि व्यावसायिक वापराचा जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरची 115 रुपयाने दरवाढ झालेली आहे. तेल आणि गॅसच्या किमती का कडाडतायत हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. एक तर हार्मोनची खाडी इराणने बंद केलेली आहे, कतारने गॅसचं उत्पादन बंद केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तेल आणि गॅसच्या किमतीवर जगभरामध्ये वाढ झालेली दिसते. जगभरातील देश या दरवाढीमुळे प्रचंड त्रस्त झालेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे नेहमी दावा करत असतात की मी अमक्या देशामध्ये सुरू असलेलं युद्ध बंद केलं, तमक्या देशामध्ये सुरू असलेलं युद्ध बंद केलं, आता तेच या युद्धामध्ये गुंतलेले आहेत. ट्रम्प यांनी अलीकडे जाहीर केलं की लवकरच हे युद्ध संपुष्टात येईल, परंतु इराणच्या IRGCने अशी घोषणा केली की हे युद्ध बंद कधी होणार हे ना इस्रायल ठरवू शकत ना अमेरिका ठरवू शकत, हे आम्ही ठरवणार. म्हणजे याच्यावरून बऱ्यापैकी स्पष्ट होतं की स्वतःला महासत्ता म्हणवणारी अमेरिका हे युद्ध थांबवू शकत नाही. महासत्ता बनण्याच्या स्पर्धेत असलेला चीन हे युद्ध थांबवू शकत नाही. एकेकाळी महासत्ता असलेला रशिया हे युद्ध थांबवू शकत नाही. पण भारताकडून हे युद्ध थांबवण्याची अपेक्षा बहुधा राहुल गांधी करत असावेत, जे शक्य दिसत नाहीये. खरं तर राहुल गांधी आणि चीनचे संबंध अत्यंत चांगले आहेत. 2008 मध्ये जेव्हा त्यांचा पक्ष या देशामध्ये सत्ताधारी होता तेव्हा राहुल गांधी यांच्या पक्षाने चीनी कम्युनिस्ट पक्षाशी करार केला होता 2008 मध्ये. आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की राहुल गांधी आणि जिनपिंग हे चर्चा करत असतील, गप्पा करत असतील. खरं तर राहुल गांधी यांनी शी जिनपिंग यांना सांगण्याची गरज आहे, तुम्ही काहीतरी करा आणि हे युद्ध थांबवा. परंतु राहुल गांधी मोदी यांच्या डोक्यावर बसताना दिसत आहेत. खरं तर इराण युद्धामुळे जगभरातले शेअर बाजार कोसळत आहेत, परंतु राहुल गांधी यांना आपल्या शेअर बाजारामध्ये झालेली घसरण दिसते. इराण युद्धामुळे जगभरामध्ये तेल आणि LPGच्या किमती आहेत त्या वाढलेल्या आहेत, परंतु राहुल गांधी यांच्या पक्षाचे कार्यकर्ते भारतामध्ये LPGची किंमत वाढली म्हणून
आंदोलन करतायत. जणू हा एलपीजी निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी हेच करतात. खरं तर इराण युद्ध हे देशाच्या अर्थकारणावर आलेलं संकट आहे, जगाच्या अर्थकारणावर आलेलं संकट आहे. अशा काळामध्ये वयम पंचाधिकाशतम म्हणजे आम्ही युद्धाच्या काळात, संकटाच्या काळामध्ये 5 आणि 100 नाही आहोत, आम्ही 105 आहोत, अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाने घेणं अपेक्षित आहे. परंतु काँग्रेस पक्षाची तशा प्रकारची नियत नाहीये. गॅसमध्ये जी दरवाढ झाली आहे त्याचा खापर काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर फोडताना दिसतोय. खरं तर या संकटाच्या काळात सुद्धा नरेंद्र मोदी यांनी गरिबांची काळजी घेतलेली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या गरिबांना गॅस सिलेंडर दिलं जातं त्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अजिबात दरवाढ झालेली नाहीये. एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या जे युद्ध सुरू आहे ते देशाच्या सीमेपासून शेकडो किलोमीटर अंतरावर सुरू आहे आणि या युद्धाच्या झळा तरी सुद्धा भारताला लागतायत, सगळ्या जगाला लागतायत. भविष्यामध्ये जर असं झालं की एखाद्या युद्धामध्ये भारत सहभागी आहे, भारताचं चीन किंवा पाकिस्तानशी युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध अत्यंत घनघोर युद्ध सुरू आहे, हे युद्ध रेंगाळत आहे, लांबत आहे, 1-2 महिने हे युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल? अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये अन्नधान्याच्या किमती वाढतील, भाजीपाल्याच्या किमती वाढतील, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील. अशा काळामध्ये सर्वसाधारणपणे देशाची जी जनता असते ती खंबीरपणे केंद्र सरकारच्या पाठीशी उभी राहते. देशाची जनता सर्वसाधारणपणे देशावर प्रेम करणारी असते. देशासाठी जगायचं मरायचं अशा प्रकारची भावना तरी या जनतेच्या मनामध्ये असते. परंतु काँग्रेस पक्षाची गेल्या 12 वर्षातली वाटचाल जर आपण पाहिली तर काँग्रेस पक्ष काय करेल याच्याबद्दल माझ्या मनात तरी प्रचंड मोठी शंका आहे. काँग्रेस पक्ष त्या काळामध्ये सुद्धा अमुक गोष्टीचे दर वाढले, तमुक गोष्टीचे दर वाढले, भाजीपाला महागला, अन्नधान्य महागलं, सर्वसामान्य जनतेला 2 वेळेचं अन्न नाही, असं काहीतरी मुद्दे उपस्थित करून केंद्र सरकारला वेठीला धरण्याचा प्रयत्न करेल, केंद्र सरकारच्या विरोधात जनतेने रस्त्यावर उतरावं अशा प्रकारचा प्रयत्न करेल. म्हणजे मीर जाफर आणि जयचंद यांनी जी भूमिका बजावली तीच भूमिका काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी बजावतील अशा प्रकारची दाट शक्यता आहे. कदाचित म्हणजे याच्याही पुढे जाऊन काँग्रेस पक्ष पाकिस्तानला मदत करेल अशी शक्यता आहे. कारण जेव्हा चीनबरोबर आपला संघर्ष सुरू होता तेव्हा राहुल गांधी चीनी राजदूताबरोबर भोजन करत होते, गप्पा टप्पा करत होते आणि गुपचूप जाऊन त्यांना भेटले होते. त्यांना असं वाटलं होतं की कोणाच्या लक्षात येणार नाही. तर त्या काळामध्ये कदाचित राहुल गांधी पाकिस्तानच्या राजदूताला किंवा पाकिस्तानच्या हायकमिशनरला जाऊन भेटतील, त्यांच्याबरोबर चर्चा करतील किंवा देशाच्या बाहेर जातील आणि बाहेर एखादी गाठभेट घेतील, त्यांच्याबरोबर चर्चा करतील, ही शक्यता जास्त आहे. संबित पात्रा जे काय म्हणाले ते दुर्दैवी वास्तव आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.